ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाहीच, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, छगन भुजबळांचा हल्लाबोल। तर कुणीही आडवं आलं तरी ओबीसीतून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। जेसीबी हेलिकॉप्टरमधनं फुलं उधळणारा समाज गरीब कसा, भुजबळांचा जरांगेंना सवाल। तर मराठा समाज कर्ज काढून कष्ट करून वाहनं घेतो, आमचे घामाचे पैसे लोकांना लुबाडलेले नाहीत, जरांगेंचं प्रत्युत्तर। नांदेडच्या नायगावात आज ओबीसी मेळावा, प्रकाश आंबेडकर आज ओबीसींच्या व्यासपीठावर येणार, पडळकर शेंडगेही उपस्थित राहणार। लोकसभेनिमित्त भाजपचे आज पुण्यात बैठक, फडणवीस, बावनकुळेंसह केंद्रीय आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख 60 ते 70 पदाधिकारी हजर राहणार। अजित पवार गट आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, मुंबईसह ठाण्यात मेळावा, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं मार्गदर्शन। हिंदूंवर वाकड्या नजरेनं पाहिलं तर ठरलेला कार्यक्रम करू, श्रीरामावरील वक्तव्यानंतर नितेश राणेंची आव्हाडांवर टीका, आव्हाडांचा जैतुद्दीन असा उल्लेख। केंद्र आव्हाडांविरोधात भाईंदरमध्ये गुन्हा, आव्हाडांच्या राम मांसाहारी या वक्तव्यानंतर बजरंग दलाची पोलिसात तक्रार। सोलापुरात कालच्या हिंदू आक्रोश मोर्चा दरम्यान अज्ञातांकडून दगडफेक, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली। खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं, कर चुकवल्याप्रकरणी तसंच आयकरच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कारवाई। सुनील केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध, सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, 9 जानेवारीला पुढची सुनावणी। अजित पवार मित्रमंडळ कमळावरती लढेल, रोहित पवारांची टीका, तर रोहित पवार बच्चा मी उत्तर द्यावी इतका मोठा नाही, अजित पवारांचं प्रत्युत्तर। तो बच्चा है पर मन का सच्चा है, दिल है साफ नफरत से है दूर, ट्वीट करत रोहित पवार यांचं अजित पवारांनी उत्तर। मुख्यमंत्री शिंदे करप्ट मॅन, टेंडरशिवाय काम करत नाहीत, आदित्य ठाकरेंची टीका, येणारं सरकार आमचं, भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये जावं लागेल असाही इशारा। पुढील 3 दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, धुळे नंदुरबारमध्ये येलो अलर्ट जाहीर, हवामान विभागाची माहिती। 8 ते 12 जानेवारी दरम्यान नागपुरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये पाणी कपात, जलकुंभाचं काम सुरू होणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामांकरता पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक, पुणे ते लोणावळा दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द। एक देश एक निवडणुकीवरती जनतेचं मत घेणार, रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नोटीस, वेबसाईट आणि ईमेलद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन। अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं लवकरच नियमित उड्डाणं, आठवड्याभरात उड्डाण सुरू होण्याची माहिती। युक्रेन